वाय आर स्लम्स मल्टिप्लाइंग? झोपडपट्ट्या का वाढतायत? कारण त्यांना इग्नोर केलं जाते म्हणून? नाही. बिकॉज दे आर प्रोटेक्टेड, प्रमोटेड अँड येस प्रॉफिटेड फ्रॉम. त्यांना इन्सेंटिव्हाइज केलं जातं. कसं ते माहिती आहे? SRA स्कीम्स. हो, स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम. जेव्हा सुरुवात झाली होती झोपडपट्ट्यांना फुकट घरं द्यायची, इंटेन्शन चांगलं होतं, पण सिस्टम गॉट गेम्ड. SRAची स्थापना महाराष्ट्र सरकारने 16 डिसेंबर 1995 रोजी अधिसूचनेद्वारा केली. वर्ल्ड बँक मते ही योजना मुंबईतल्या झोपडपट्ट्या आणि रहिवाशांच्या वाढत्या संख्येला प्रतिसाद म्हणून राबवण्यात आली आणि या रहिवाशांच्या घराच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने केली होती. पण मग त्या स्कीमला परत वोट बँकसाठी इन्सेंटिव्हाइज करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टीचं रेग्युलरायझेशन करायची मर्यादा 1995 पासून 2000 पर्यंत वाढवली आणि त्या एका निर्णयामुळे 14 लाख झोपडपट्ट्या फुकटच्या लीगल झाल्या आणि तिकडून सुरू झालं झोपडपट्ट्यांच्या नावावर होणारं वोट बँक पॉलिटिक्स. 2011 मधल्या तत्कालीन गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी यांनी सांगितलं होतं 40 लाख झोपडपट्ट्यांसाठी 20 लाख घरांची योजना केली जाईल. रियालिटी काय आहे? फक्त 2 ते 2.5 लाख घरं बांधली गेली. 219 प्रकल्प फायलिंगमध्येच अडकले. 22 पेक्षा जास्त स्कीम्स कोर्टात आहेत. 166 डेव्हलपर्सनी फक्त पैसे नाही म्हणून प्रकल्प बंद केले आणि 517 मंजूर झालेल्या स्कीम अजूनही सुरू झाल्या नाही आहेत. 2011 का म्हटलंय? कारण त्यानंतर सेन्सिसच झाले नाही, ना डेटा आहे ना रिपोर्ट आहे. तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या स्लम रिडेव्हलपमेंटसाठी लागणारी जी जागा आहे ती साधारण 42 स्क्वेअर किलोमीटर आहे. 42 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे काय झाली? हे म्हणजे बँड्रा ते सांताक्रूज पूर्ण साफ केल्यासारखं आहे. का? तर फक्त घरं देण्यासाठी. आता एक एक्झाम्पल सांगतो धारावीचं रिडेव्हलपमेंटचं घेऊन. धारावीमध्ये प्रत्येकाला जे घर मिळणार आहे ते 350 स्क्वेअर फूट आहे. तुम्हाला माहिती आहे 350 स्क्वेअर फूट घराची मुंबईमध्ये किंमत काय आहे? 75 ते 80 लाख कमीत कमी. फुकट देतोय. आणि होतं काय पुढे? हे लोक हे रेंटवर देतात आणि पुढे जाऊन नवीन झोपडपट्ट्या बांधणार, मग परत घरं, मग परत त्यांना घरं द्या, मग परत ते विकणार आणि ही सायकल चालूच राहणार. स्लम्स तर हटणार नाहीत, ते फक्त शिफ्ट होतात. कधी कधी मनात प्रश्न येतो की इतक्या अनहायजेनिक, कंजस्टेड, गटाराच्या शेजारी माणुसकीला लाजवेल अशा परिस्थितीत कोणी राहू कसं शकतं? खरंच. पण सत्य काय माहिती आहे? लोक राहतात आणि राहायला तयारही होतात. का? कारण ह्याचा गरिबीशी काहीच संबंध नाही आहे. याचा संबंध आहे फुकट घर मिळणाऱ्या या प्रॉमिसला, जे सरकारने या गरिबांसोबत आणि झोपडपट्टीवाल्यांसोबत केलं आहे. मुंबईच्या मधोमध एकदम प्राईम लोकेशन, जिथल्या जमिनीचे भाव कोट्यांमध्ये गेलेत. जर तिथे फुकट घर मिळणार असेल तर कोण सोडणार आहे घरं? लोक पूर्ण आयुष्यभर कष्ट करतात तरी मुंबईत एक घर घेऊ शकत नाही आणि अशा मौक्याच्या जागेवर तर नाहीच नाही. इथे फक्त थांबायचं आणि सिस्टमचा फायदा घ्यायचा, हेच सध्या या झोपडपट्टीमध्ये आणि या लँड माफियानी चालवलं आहे. त्यामुळेच धारावीसारख्या भागात एक छोटंसं रेंटेड स्लमसुद्धा 7 ते 9 हजार दर महिन्याच्या भाड्याने मिळतं. त्याच पैशात मुंबईच्या उपनगरात एक प्रॉपर 1 रूम किचन मिळतं, जे सेल्फ सस्टेन्ड असतं, जिचे टॉयलेट बाथरूम घराच्या आत असतात, जवळ गटार नसतात, काही नसतं. तरी का कोण जात नाही तिकडे? कारण दे आर नॉट सर्वायव्हिंग हिअर, दे आर वेटिंग. या झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक त्या जॅकपॉटची वाट बघतायत जेव्हा त्यांना मुंबईत फुकट घर मिळेल. दे आर नॉट बिंग फोर्स्ड टू लिव्ह इन द स्लम्स, दे आर चूजिंग दॅट अँड दॅट्स अ सॅड अँड ट्रॅजिक रियालिटी. अशा या झोपडपट्ट्यामध्ये राहणारे जी जुने लोक आहेत, ज्यांना सरकारने प्रॉमिस केलं होतं, अशा लोकांना भडकवून त्यांच्या फायद्याची गोष्ट आहे त्याच्या विरुद्ध त्यांना उभं करायचं. त्यांचा विकास होऊ द्यायचा नाही. कारण जर त्यांचा विकास झाला तर हे पॉलिटिशियन, ब्युरोक्रॅट, लँड माफिया ही जी नेक्सस आहे त्यांचा फायदा कसा होणार? धारावीचं एक एक्झाम्पल बघितलं. अडानी ग्रुपला 5,000 पेक्षा जास्त कोटीचं बिड करून धारावी बदलण्याचा प्रकल्प दिला गेला. पण
काही पॉलिटिकल पार्टी, नावं घेत नाही, पण ते लोक बंगल्यामध्ये राहतात, त्यांनी अडथळा आणला. आज 5,000 कोटी इन्व्हेस्ट करून कोणीतरी प्रकल्प करतोय. एखादा प्रकल्प करून बघू तर त्या होतं काय. आम्ही कोणाच्या बाजूनी नाही, पण कुठेतरी याची सुरुवात तर होईल. पण जाऊ द्या, त्यात कोणालाच इंटरेस्ट नाही आहे. प्रकल्पाला अडथळे घालायचे आणि आपले खिसे भरायचे.